चला ऑल सेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते आणि कोणाची मॅच आहे? किंग बॉईज समोर 9 स्टार. चला थोडीशी घाई करा, चला प्लीज. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला, येतो डॉट बॉल. जर चला घाई करा, जर तुम्ही घाई करतील तर ओव्हर अजून कमी होतील, जर तुम्ही घाई केली नाही तर ओव्हर कमी होतील. ऑलरेडी एक ओव्हर कमी झाले, 3 षटकांचा आपण सामना खेळतोय. 2 चेंडूचा खेळ झाला, 1 धाव धावपलकावरती. वेदान आणि आयुष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर पहिलं षटक घेऊन वंदन सज्ज होत आहेत. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, 1 धाव धावपलकावर. 9 स्टार समोर किंग बॉईज. ओ स्लॉक स्लिप करायचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, त्यामुळे येतोय डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ झाला, 1 धाव धावपलकावर. टॅप 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 पेडल स्वीप, चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. थँक्यू. 4 चेंडूचा खेळ झालाय, 5 धावा धावपलकावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू, 5 मध्ये 5 ही आतापर्यंत सुरुवात. फुल टॉस गॅप मधून पाठवत असताना पॉवरफुल स्ट्रोक, चेंडू गेला सीमारेषा पार. रॉयल किंग धमाका, चौकार. 4 धावा. थँक्यू टू से. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 9 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल समोर डाऊन द ग्राउंड, चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. पहिला विकेटचं बटन गॉन. उदासी कभी देख सकता नहीं, मैं तेरी आंखों में उदासी कभी देख सकता नहीं, तुझे खुश रखना सुनेगा. प्रणय नवीन पॅटर्न मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. वेदांतला मात्र तंबूच्या आश्रय जावं लागलं. पहिलाच बॉल, काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. पॉवरफुल स्ट्रोक टॅप केलं असताना चेंडू गेला सीमारेषा पार. प्रणयच्या बॅट मधून आल्या चौकार. 4 धावा. 13 धावा धावपलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि वाईट चेंडू घोषित केलाय. 1-4. 14 धावा धावपलकावर. 2 चेंडूचा खेळ झालाय. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, हलक्या त्यानं सन्मान दिला चेंडूला, परंतु खूप चांगली फिल्डिंग, त्यामुळे येतोय डॉट बॉल. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 14 धावा धावपलकावर. नेक्स्ट बॉल. 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे, पहा मॅच महत्वाची आहे. किंग बॉईज संघासमोर 9 स्टार. पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह केलंय, पुन्हा एकदा येतोय डॉट बॉल. 4 चेंडू 14 धावा. पुन्हा टॅप केलं चेंडूला, पैकी चाले वेगाने. फलंदाज बाद. थँक्यू. आयोजकांना विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये लाईट्स ऑन करायचे आहेत. ओके, त्यामुळे व्हॉलंटियर्स इनिंग ब्रेक मध्ये लाईट्स ऑन करायचे आहेत. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईट चेंडू घोषित केलाय. 15 धावा धावपलकावर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. 16 धावा धावपलकावर. 2 षटक संपलेत. थँक्यू डिजे. पुढचा चेंडू आणि समोर तो आयुष. 1 धाव काढलेले आहे आणि षटक पूर्ण. सॉरी, पहिला चेंडू. पहिला धाव संख्या 17. पुढे तो अष्टपैलू खिलाडू आणि चौकार. किंग बॉईजचा अष्टपैलू खिलाडू जतीन, चौकार.
पुढचा चेंडू आणि समोर तो जतीन. एक डाव काढलेले आहे. एक डाव भेटते जतीनला, एक डाव भेटते किंग बॉयज संघाला. डाव संख्या 22. पुढचा चेंडू आणि समोर तो आयुष आणि फलंदाज बाद. झाला सांग. नाही तू पहिले गलत भर. नाही 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 भरणार भाई, तू तर पितच नाही. चली यार मला चली नायकोटीचे 22 सभा धावपल करते. 4 चेंडूचा खेळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडू आणि समोर तो जतीन अष्टपैलू खेळाडू. पुढचा चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे. एक डाव भेटते ती जतीनला, एक डाव भेटते ती सॉरी आणि फलंदाज बाद. जतीन बाद होतोय. काही करा खेळायला. थँक्यू. चला किंग बॉईज पटापट थोडीशी घाई करा, टीम मीटिंग कमी करा. 25 धावांचं टार्गेट सेट केलंय. या 18 चेंडू मध्ये हे मॅच संपवायचे. त्यानंतर लाईट्स ऑन केल्या जातील. त्या अगोदर इनिंग ब्रेक मध्ये टॉस सुद्धा करणार आहोत. चला टॉस कोणाची मॅच आहे? टॉस करून घ्या ना. टॉस करायला काय हरकत आहे? रॉयल किंग आणि यंग बॉईज. चला दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये या लगेचच. रॉयल किंग, यंग बॉईज, 9 स्टार. चला लवकर पटापट थोडीशी घाई करा. चला 18-25 हे टार्गेट सेट केले किंग बॉईज या संघानं. 9 स्टार या संघासमोर. दोन्ही कॅप्टन आल्यात का? टॉस करून घ्या लगेचच. रॉयल किंग आणि यंग बॉईज दरम्यान टॉस होतोय. त्या अगोदर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला, फेकी झाले, वेगाने फेकी झाले, वेगाने फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद. थँक्यू. प्रेमचा हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी हलुवार पद्धतीने होती आणि वंदनला मात्र मैदान सोडावं लागलं होतं. अभिषेक नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट आले प्रेमने. नेक्स्ट बॉल बॅकफुटर गेले, गॅप शोधला, गॅप पॉवरफुल, गॅप मधून पाठवत असताना चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. टीम मीटिंग कमी करायची, थोडीशी घाई करा. पुढचा चेंडू आणि समोर अंकित. अंकित यांनी खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे. थँक्यू. एक मिनिट. आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. प्रीतमची जागा घेण्यासाठी येतोय रितेश. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल करतात म्हणजे वेदांत. पुढचा चेंडू आणि समोर येतोय रितेश. एक मिनिट थांबा. मृदुल मेहर कुठे असतील त्याने कॉम्प्युटर बॉक्स कडे या. मृदुल मेहर. मृदुल मेहर लगेचच या, एक अर्जंट काम आहे. प्रवीणचा फोन आला त्यामुळे. चला तर अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या धावपलकावरती 5 धावा. आता 12 मध्ये 12-20 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. या ऐकूया 10 ला.
पुढचा चेंडू आणि समोर येतोय रितेश. डिक्लेअरच्या रूपाने एक धाव भेटते ती रितेशला, एक धाव भेटते 9 स्टार. या संघाला डाव संख्या झाल्यात 6. पुढचा चेंडू आणि समोर येतोय अभिषेक. चांगले क्षेत्ररक्षण तिकडे प्रणय यांचं, जबरदस्त क्षेत्ररक्षणात वारंवार बदल. पुढचा चेंडू आणि समोर येतोय वाईट, खराब चेंडू. डाव संख्या 7. पुढचा चेंडू आणि समोर येतोय अभिषेक. एक धाव काढलेले आहे. पहा दश, अभिषेकला पहिल्या मॅच मध्ये जो काय खेळ केला होता तो आठवावा लागणार आहे जर का तुम्हाला या मॅच मध्ये जिवंत राहायचं असेल तर. गॅप शोधला आणि गॅप मधून जात असताना चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. चला चला थोडी घाई करा प्लीज. थँक्यू थँक्यू. चेंडू दिसाचा बंद नको व्हायला प्लीज, थोडी घाई करा प्लीज. नेक्स्ट बॉल ऑनसाइडच्या दिशेने हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला, टॅपच्या साहाय्याने सिंगल येते. धावसंख्या धावपळ करते 13 धावा. आता अजूनही 12 धावांची गरज. 7 मध्ये 12. नेक्स्ट बॉल. टायमिंग नव्हतं. दोन्ही गाड्या एकाच रुलावर. कोण बाद? फलंदाज. मोठा घातरा म्हटलं तर काही हरकत नाही, कारण अभिषेकला मैदान सोडावं लागलंय. गॉन. फोन करते. मोबाईल चार्जिंग लागला. पाच चेंडू मध्ये 8 धावांची गरज. पुढचा चेंडू समोर कॅप आणि काय जबरदस्त फटका आहे. ताकद पूर्णपणे झोकवून दिली आणि ताकदीला झोकवून देत असताना कॅपच्या बॅट मधून लगातार दुसरा चौकार. थँक्यू डीजे. मॅच होती कुठे, मॅच आले कुठे, कोणाविरुद्ध कधी अटॅक केला आणि तो अटॅक करत असताना कॅप ने केलाय पलटवार. आता 4 मध्ये 4 या इक्वेशन मध्ये मॅच आणून थांबले. नेक्स्ट बॉल. मोठा फटका ऑन साइडला, चेंडू अडवलाय. फेकी झाले. फलंदाज बाद. थँक्यू. पहा मॅचची कहाणी आतापर्यंत काय आहे. मॅचची कहाणी आहे की लगातार 2 चौकारानंतर 9 स्टार संघ ऑन झाला होता आणि त्यानंतर कॅपचा रनआउटच्या रूपाने बाद होणं. एक मिनिट, लाईट बंद करा. लाईट चालू करू का? एक काम कर, सर्व लाईट पहिले चालू करा, त्यानंतर मॅच चालू होईल. सावकाश जरा सावकाश. नेक्स्ट बॉल. लेग स्टंपच्या नो चेंडू. आता 3 मध्ये 3 कहाणीमध्ये आलाय ट्विस्ट. काय घडून कमबॅक होईल? समोर खेळायचा प्रयत्न, चेंडू फेकी झाले. थोडा उशीर. परंतु काय मॅच आहे, व्हॉट अ मॅच. 2 चेंडू 2 धावांची गरज. एका बाजूला 9 स्टार, समोर किंग बॉईज. 2 चेंडू 2 धावा आणि मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल 6 चेंडू मध्ये. परंतु प्रेक्षकांना मॅच आवडते, टाळ्यांचा गजर जाऊ द्या. दोन्ही संघासाठी टाळ्यांचा गजर. काय जबरदस्त मॅच आहे. चला थोडीशी घाई करा. चला पटापट.
किंग बॉईज 2 चेंडू 2 धाबा. वेदांच्या हातामध्ये पुन्हा चेंडू सोपविला गेलाय. 2 मध्ये 2 जिंकणार कोण हा सर्वात मोठा प्रश्न. बॅकफुटवर गेले, ड्राईव्ह केले, चेंडूला फेकी झाले फलंदाज बाद. काय मॅच होती पहा, मॅच होती कुठे, मॅच बनलंय कुठे, कोणाच्या विरोधात बनली, 2 चौकार कुठे आले, त्यानंतर कॅप कुठे बाद झाले, अतिरिक्त धावा कुठे आल्या, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. आणि त्या सर्व गोष्टी पाहत असताना 1 मध्ये 2, 1 चेंडू 2 धावांवर मॅच आणून थांबले. जर काय मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर खेळण्यात येईल. 6 चेंडूंची मॅच सुपर ओव्हर मध्ये मॅच खेळवण्यात येईल. जर का हा सामना टाय झाला तर 1 मध्ये 2. आता प्रयत्न काय असणार आहेत 9 स्टारचे. व्हॉट अ मॅच. 9 स्टार समोर किंग बॉईज. रॉयल किंग धमाका बिग बॅश लीग मध्ये काय सुपर ओव्हर आपल्याला पाहण्यात येईल. 1 मध्ये 2. नेक्स्ट बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न स्वतः लावला चेंडूला. मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला किंग बॉईज या संघानं. आणि पराभूत जात असतात 9 स्टार.